गुड मॉर्निंग मित्रांनो. तर रात्री आपण आंबोली घाटात मुक्कामाला होतो आणि सकाळी आता वॉकिंगला निघलो. तर हे आंबोली घाटामधील हे जे आंबोली गाव आहे, आपण तिथं थांबलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे गावठणवाडी ग्रामपंचायत आंबोली. तुम्हाला व्हिडिओमध्ये उलटं दिसेल ते, पण हे आंबोलीची गावठणवाडी आहे. आणि इथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. किती सुंदर व्ह्यू आहे. तर हे बघा बंगले, बघा किती मोठा आहे. इथं 360 व्ह्यू दाखवतो. रोड बघा किती सुंदर आहे. तर आणि सकाळचे आता 6:15 झालेले आहेत. दृश्य बघा एकदम सुंदर. गावाची रचना कशी आहे, इथले घरं कशी आहेत, हे मी तुम्हाला सगळं दाखवतो. बघा आता इकडले हा रस्ता दाखवतो. फुलं बघा इथे किती मस्त आहेत. मे महिना आहे, उन्हाळ्यात बघा फुलं कशी आहेत. हे बघा मे महिन्यात फुलं बघा. मी दाखवतो तुम्हाला झूम करून. झूम होत नाही वाटतं आयफोन. हे बघा किती स्वच्छ सुंदर, पक्षाचा किलबिलाट आणि एकदम पॉश रस्ते, कुठेही कचरा नाही. हे आंबोली गावचं वैशिष्ट्य आहे. एकदम निसर्ग. तुम्हाला बाजूला पक्ष्याचे आवाज येत असतील. घराचं स्ट्रक्चर बघा कसं आहे, दाखवतो. इथेच आहे बाजूला. हे बघा उतरत्या छपराचे घरं. तीव्र पावसाच्या प्रदेशात उतरत्या छपराचे घरं असतात असं आपण शिकलो होतो ना. इकडं पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आंबोली घाटामध्ये पर्जन्यमान. त्याच्यामुळे असे उतरत्या छपराचे घरं आहेत. कारण छताचे घरं लवकर खराब होतात अशा ठिकाणी. आणि आपण सकाळी फक्त वॉकिंगला निघलो होतो. चला म्हणलं तुम्हाला थोडंसं दाखवा की आंबोली बघा हे कसे बंगले आहे ते बघा. तर आता आपण रूमला जाऊन फ्रेश होत आणि पुढं आंबोली वॉटरफॉलला निघूत. आंबोली वॉटरफॉलमध्ये शूट करून आपण मग गोव्यामध्ये एंट्री मारूता. सावंतवाडी मार्गे. रस्त्यात सावंतवाडी लागते. सावंतवाडी कशासाठी फेमस आहे कॉमेंट करा, सांगा. तुम्ही लहानपणी पुस्तकात वाचलेलं आहे सावंतवाडी. तर आपण सावंतवाडी मार्गे मग गोव्यामध्ये जाऊ. तर बघा हे असे घर आहेत. असलं इथलं इकोसिस्टम आहे. पक्षी खूप छान गात आहेत. सकाळी 5 वाजल्यापासून पक्षी गात आहेत. आणि अजून एक दाखवतो चला. हे पुढं आता सूर्य, हे डोंगर दिसते ना खंबा, ह्याच्या पाठीमागून बघा आता. येऊ का हा कॅमेरा थांबा. हे बघा आता हे सूर्य इथून सनराईज होत आहे, उगवत आहे. तर चला मग